लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांची रमजान निमित्त शहरात पेट्रोलिंग सुरू। ना नफा ना तोटा अशा पद्धतीने फळे आणि पेंड खजूरची होत आहे विक्री। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात पोलिसांनी रमजान निमित्त पेट्रोलिंग सुरू केली आहे। त्याचप्रमाणे फुलंब्री शहरात रमजान महिन्यानिमित्त टी पॉइंट परिसरात दररोज संध्याकाळी 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत 2 तासाकरिता समाज बांधवांचा रोजा सोडण्यासाठी लागणारे फळे आणि पेंड खजुराचे दुकान थाटण्यात येतात। विशेष म्हणजे या ठिकाणी फळ विक्रेते केळी, टरबूज, खरबूज, अंजीर, अंगूर, सफरचंद तसेच विविध प्रकारचे पेंड खजूर, शरबत यांची विक्री ना नफा ना तोटा या तत्वावर करीत आहे। व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की हा महिना पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात 5 वर्षांच्या लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत मोठ्या प्रमाणात समाज बांधव रोजा ठेवतात। रोजा ठेवणे म्हणजे दररोज सकाळी 5:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत विना अन्न पाणी ग्रहण न करता अल्लाहची इबादत करणे। रोजा ठेवल्यावर बेडी, पान, पुडी, गुटखासारख्या तलबचे सुद्धा तुम्ही सेवन करू शकत नाही। रोजा ठेवण्याचा अर्थ असा आहे की रोजा ठेवल्यावर भूक लागल्यावर जेवणाशिवाय आणि तहान लागल्यावर पाणीशिवाय माणसाला कसे जाणवते हे समजणे आहे। उपाशी माणसाची कदर करावी म्हणून रोजा ठेवला जातो। तसेच पवित्र कुराणमध्ये असे सांगितले आहे की रमजान महिन्यात एक पुण्याचे काम केले तर त्याचे 70 नेकिया मिळतात। रोजा ठेवून अल्लाहची इबादत करणे अल्लाहला फार पसंत आहे। या महिन्यात रोजा ठेवणे बरोबर दररोज महिनाभर रात्री ईशाच्या नमाजनंतर 20 रकात तरावीची नमाज पठण केली जाते। या तरावीच्या नमाजमध्ये महिनाभरात जास्त करून पवित्र कुराण ऐकवले आणि ऐकले जाते। अशा या पवित्र रमजान महिन्यानिमित्त फुलंब्री पोलिसांतर्फे शहरातील टी पॉइंट परिसर आणि शहरात पेट्रोलिंग करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक संजय सहाने, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे, पोलीस वाहन चालक राजू तेलगोटे, होमगार्ड बजरंग कवळे, होमगार्ड एकनाथ संखपाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.